लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो आनंद शेळके साजनी शेळके सर. विठ्ठल बरवा आनंदराव शेळके सर. तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी सुकृता विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठल आवड म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर भूमा देवी वर बापर भूमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर घुमा देवीवर बापर घुमा देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा Krishna
कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने वैष्णवा संगती सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने राज भय शंका दुराविला आज भय शंका दुराविला राज भय शंका दुराविला आज भय शंका दुराविला कडे साधन या परती साधन या परते साधन या परते गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंद गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने म्हणे आता आपुल्या साया म्हणे आता आपुल्या सायासे म्हणे आता आपुल्या साया म्हणे आता आपुल्या साया महाजगदीश सांभाळा जगती सांभाळा जगदीशे सांभाळा गायनाचे उडे आपुलिया छंद गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंद गायनाचे उडे आपुलिया मनाच्या आनंदे आवडी मनाचे आनंदे आवडी मनाचे आनंदे आवडी विठोपार घुमाय बार घुमाय विठोपार घुमाय विठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय जय जय ठोपार घुमाय बार घुमाय संगीत विशारद विशाल महाराज खंदारे आणि विठ्ठल महाराज साठे विलास महाराज खंदारे आणि विठ्ठल महाराज साठे रे नाम राम
आनंदी आवडीने 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 आवडी आवडीने मनाचे आनंदी मना
संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नम करो प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका वसुदेव सुतम देवम कंसचारणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं विको विको कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावर सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने प्रस्तुत मुक्त कैवल्य तेजनुदी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा व आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत कर्मयोगी परमपूजनीय सुखदासजी महाराज यांच्या चरणारविंदा सेवा समर्पित करण्याकरता जमलेले भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्विख्यात विश्वसंत विश्वभूषण महाराष्ट्राला सुशोभित असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची धर्मगुरू देहूकर निवासी श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अतिशय गोड असा अभंग मी सेवेकरता निवडला। विठ्ठल विठ्ठल अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, हे समोरचे रिटर्न दे। आपण सर्वजण निमित्ताने उपस्थित आहात, हजर आहात, प्रत्येकाला ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं सांगणं कर्तव्य ह्या न्यायप्रदानाने आपल्या ह्या परमपवित्र वैकुंठवासी श्री संत कर्मयोगी आदरणीय हरिभक्तपरायण सुखदासजी बाबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असलेला हा कथा यज्ञ व संकीर्तन सोहळा, या सोहळ्याचा आजचा हा द्वितीय दिवसाची सेवा, माझ्या प्रथम दिवसाची सेवा
आणि तेही मध्यम कालांतरी म्हणजे 2 ते 4 या कालावधीमध्ये आलेली माझ्या वाटेवरती ही सेवा, त्या दृष्टिकोनातून तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या दर्शनाचा घडलेला हा सुवर्ण योग. विठ्ठल बऱ्याच दिवसापूर्वी वैरागडला कार्यक्रम झालेला होता. त्या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय हरिभक्तपरायण विष्णू महाराज आणि आमचे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आमचे आदरणीय हरिभक्तपरायण वैरुद्ध तपरुद्ध येवले बाबा यांचं बोलणं झालं आणि फोनवरती दिलेलं मला हे निमंत्रण. त्या दृष्टिकोनातून नवे नवे ह्या पंचक्रोशीमध्ये आणि ह्या धर्मक्षेत्रावरती पहिल्यांदाच आमचा हा कीर्तनाचा आजचा योग आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय धावपळीचा आमचा प्रवास झाला, कारण 2 ते 4 हा अंदाज लागत नाही. जळगाववरनं आलेलो आहे, पुन्हा जळगावला संध्याकाळची सेवा आहे. पण आदरणीय शास्त्री बाबांना खऱ्या अर्थाने मला दिलेलं हे निमंत्रण, त्या दृष्टिकोनातून म्हटलं शब्द दिला गेलाय, आता काही का होईना आम्ही अगदी वेळेच्या आत या ठिकाणी हजर झालो. आणि खऱ्या अर्थाने हे निष्काम साधू संतांची खऱ्या अर्थाने निष्काम साधूचे हे खऱ्या अर्थाने सेवेचा हा योग आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा हा महोत्सव ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. मी तुम्हाला निष्काम कर्मयोगी बाबांचं चरित्र सांगावं आणि तुम्ही श्रवण करावं अशातला भाग नाही. आपल्याला सर्वांना चरित्र ज्ञात आहे. खऱ्या अर्थाने अध्यात्माची आणि विज्ञानाची जोड आणि सांगड घालून देणारे जर कोण असेल तर खऱ्या अर्थाने ते शुकदासजी बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल असा दिव्य आणि भव्य हा सोहळा ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. मला असं वाटतं त्यांचा हा 7वा समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होत आहे. या उत्सवाचे ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपूर्ण कार्यकर्ते मंडळी ज्यांची निष्काम सेवा आहे असे अध्यक्ष साहेब आमचे आदरणीय मालपानी बाबा तेही उपस्थित आहेत. उत्कृष्ट प्रकारची गाणारी मंडळी आहे, वाजवणार गाणार सर्वच मंडळी. आता प्रत्येकाचा मला परिचय नाही, पण खऱ्या अर्थाने सर्वांचा नावाचा उल्लेख, सर्वांविषयी अतिशय अंतकरणामध्ये प्रेम आहे. प्रमाण आपण म्हणून गेलो, मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या. विठ्ठल विठ्ठल या उत्सवामध्ये गोड अशा प्रकारची कथाही आपण श्रवण करीत आहात. का ऐकावी कथा, कशा करता श्रवण करावी, कशा करता वाचावी आपल्याला ज्ञात आहे. साधू संतांचे संदेश आहेत की जीवनामध्ये किती प्रॉपर्टी असू द्या, संपत्ती असू द्या, ऐश्वर्य असू द्या, धन असू द्या, पण काही दिवसापुरतं का होईना, म्हणजे 7 दिवसापुरतं का होईना हे बाजूला सारा आणि मरता मरता एकदा का होईना या ग्रंथाचं श्रवण केल्याशिवाय राहू नका. मी बोलत नाही, संतांचे वचन आहे. सकळ वैभव सांडावे, गीता भागवत वाचावे, माघोनिया मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. तुकया दासाचे जीवन, गीता भागवत रामायण. सकळ वैभव सांडावे, गीता भागवत वाचावे, असा ह्या ग्रंथाचा महिमा आहे. म्हणून ह्या ग्रंथाचं श्रवण प्रत्येकाच्या जीवनात निश्चित घडायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि अशी कथेचं श्रवणही ह्या ठिकाणी आपल्याला संपन्न होत आहे. सकाळ संध्याकाळ कीर्तन आहे, मध्यंतरी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असे प्रकारचे संगीत विशारद महाराज मंडळीचं गायन आहे, वादक आहे. असा हा महोत्सव ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल विठ्ठल राहिले असे निष्काम कर्मयोगी साधू संत मंडळी जर ह्या भूमितलावरती अवतीर्ण होत असतील तर खऱ्या अर्थाने ह्या जगाच्या उद्धाराकरता त्यांचं हे अवतार कार्य असतं. मी बोलत नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,
संताच्या विभूती किंवा महाराज म्हणतात आम्ही ह्या भूमितलावरती जर तुम्हाला दिसत असलो याचा अर्थ ह्या राहत असलो काही कार्य जरी करत असलो याचा अर्थ आम्ही राहणारे इथले नाही आमचा पत्ता देखील हा नाही आमचं गाव देखील हे नाही आम्ही आहोत तरी कुठले आम्ही दिसत असलो याचा अर्थ आमचं गाव हे नाही आमचा पत्ता देखील हा नाही आड मार्गाने धावणारा समाज सन्मार्गाच्या वाटेवरती लावण्याकरता संत महात्म्यांचा अवतार कार्य असतं म्हणून बोलावं लागतं अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल असं शुकदाजी बाबांचं अतिशय कर्मयोगी असं हे जीवन होऊन गेलं आणि खऱ्या अर्थाने जन्माला आल्यानंतर मनुष्याने जीवनात कीर्ती निश्चित काहीतरी शिल्लक ठेवायला पाहिजे जीवनात असं कार्य करायला पाहिजे असं काहीतरी जीवनात करून घ्यायला पाहिजे की तुम्ही आपण गेल्यानंतरही राहिल्या त्या कीर्ती गेले दिगंबर विश्वर विभूते गेले दिगंबर विश्वर विभूते राहिल्या त्या कीर्ती जगामाजे राहिल्या त्या कीर्ती जगा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जावं तर प्रत्येकाला लागणार आहे कोण राहण्याकरता आलंय प्रत्येकाला जावं लागणार आहे हम रहे ना फार गोड बोलतायत गीतकार मोहब्बत रहेगी दास्ता अपनी है दुनिया कहेगी नाम रह जाएगा नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का क्या भरोसा वाजवणारी मंडळी तयार आहे वाजवणार कडे बाबाला पाहिलं की असं वाटतंय की भाऊ कदम वाजवण्याकरता आहे विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला जावं लागणार आहे
मृत्यूलोक आहे. या लोकाचं नावच मृत्यूलोक आहे. हा मरता लोक आहे. याला एक दिवस यावं लागत आहे. त्याला एक दिवस निश्चित जावं लागणार आहे. आया हे सोजा राजा रंग फकीर. 9वीं मर गए 10वीं मर गए सहस्र 88. 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी. जम का अजब तड़ाका दे तू क्या जाने लड़का बे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. आता 9 कोण 10 कोण हो हे आमच्या शास्त्री बाबांना चांगलं माहिती आहे. हो खऱ्या अर्थाने प्रत्येकाला जावं लागणार आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना सांगायचं तात्पर्य इतकंच आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. ये रत पामर जीव किती ये रत पामर जीव गीत विशेष काय. अरे जगाच्या बापालाही एक दिवस राजीनामा ठोकावाच लागला. येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती. मराव तर प्रत्येकाला लागणार आहे. परंतु असं करून मरा की तुम्ही आपण गेल्यानंतरही अहो खऱ्या अर्थाने कर्मयोगी शुकदासजी बाबांसारखं राहील कीर्ती जगा माझे किंवा उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून खऱ्या अर्थाने बाबांच्या ह्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होत आहे. आणि ह्या सेवेकरता अतिशय गोड असा अभंग मी निवडलाय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वारा आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं आणि काय केल्यानंतर नेमकं काय प्राप्त झालं अर्थात प्राप्तव्याचा विधी समोर ठेवून तुकोबराय अभंगातून देवासमोर काही मात्र संवाद करीत आहे. संवाद करून काही मागतही आहे. विठ्ठल विठ्ठल हा अभंग जरा टू इन वन आहे. अभंगाच्या शेवटल्या चरणापासून जर आपण आरंभ करायचा म्हटला तर हा अभंग मागणीपर प्रकरणातही सोडवला जातो. आणि ह्या अभंगाच्या प्रथम चरणापासून जर अभंग सोडवायला प्रारंभ केला तर हाच अभंग भक्तिपर प्रकरणातही सोडवला जातो. आजचा अभंग आपल्याला भक्तिपर प्रकरणात सोडायचा आहे म्हणून निवडलाय. विठ्ठल विठ्ठल महाराज बोलतात आम्ही आमच्या जीवनामध्ये वैष्णवाची संगती प्राप्त केली आणि त्या संगतीमध्ये आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. नुसत्या सुखाची नाही परमोच्च सुखाची प्राप्ती झाली. आणि त्या सुखाचा उपभोग आम्ही भोगत असताना आम्हाला काही अवस्था प्राप्त झाली. गाये नाचे उडे इतकंच नव्हे हे क्रिया जीवनात घडत असताना कुठल्याही प्रकारची आमच्या अंतकरणात लाज भय शंका दुराविला मान इतकंच नव्हे ह्या आनंदात आम्ही इतके तल्लीन झालो इतके बुडालो इतके तल्लीन झालो की स्वतःच्या देहाचं भान आम्हाला शिल्लक नाही. म्हणून हे जगदीश्वरा तुझ्या शक्तीने तू आमचा सांभाळ कर असा सरळ चरणाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजेच अभंगाच्या द्वारा तुकोबरायांचा आणि देवाचा घडलेला एक संवाद आहे. मी कायम सांगतो संवाद हा कुठं घडावा कसा घडावा किम निमित्तातून घडावा
आणि संवादातून अर्थार्थी भावतरी शिल्लक काय उरावा हे तितकंच महत्वाचं आहे. आपल्या ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये अनेक साधू संन्यासी ऋषी मुनी जपी तपी मंडळी अनेक मंडळी होऊन गेले. काही मंडळींनी ग्रंथाचं लिखाण देखील केलं. वाद वाद जायते तत्वबोधा बोधे बोधे भासते चंद्र थोडा. रंभा जीव जीवाशी बोलतो विवाद म्हटला जातो, विद्वान विद्वानाशी बोलतो वाद म्हटला जातो, आणि देव आणि भक्त बोलतो त्या दोघांच्या बोलण्यास संवाद म्हटला जातो. विठ्ठल विठ्ठल देव आणि भक्त बोलतो संवाद म्हटला जातो. हरियाणा प्रांतात कुरुक्षेत्रावरती आजही जाऊन पोहोचा. भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा दिव्य आणि भव्य 18 अध्यायामध्ये उपदेश केला. त्या देवाच्या आणि अर्जुनाच्या दोघांच्या बोलण्यास संजयाने गीतेमध्ये सरळ सरळ दोघांच्या बोलण्यास संवाद नावाने डिक्लेअर केलं. विठ्ठल विठ्ठल अर्थात देव आणि भक्त बोलतो संवाद म्हटला जातो, विद्वान विद्वानाशी बोलतो वाद म्हटला जातो. मनोनी शास्त्राचे भांडण विद्वानाचा वाद, आणि तुम्ही आपण बोलतो याला म्हणला जातो विवाद. परंतु तुमच्या आमच्यामध्ये वाद होण्याकरता, विवाद होण्याकरता, भानगड होण्याकरता, झगडा होण्याकरता, मारामारी होण्याकरता, ठोकाठोकी होण्याकरता, याच्या पुढे बोलू तुमच्या आमच्या झोडपाझोडपी होण्याकरता फार मोठं निमित्त पाहिजे, कारण पाहिजे, याची आवश्यकता भासत नाही. आम्ही विनोदाने सांगत असतो, काही काही गावातील लोकांना भांडण्याचा इतका शोक असतो, इतका शोक असतो, जर दिवसभरातून भांडण्याकरता काही निमित्तच सापडलं नाही तर संध्याकाळी त्याला आरामात जेवण धकत नाही, इतका भांडण्याचा शोक. विठ्ठल विठ्ठल दिवसभरातून काही झालं तरी चालेल, परंतु संध्याकाळपर्यंत एकदा भांडण पाहिजे म्हणजे पाहिजे. शेतावरून भांडण, शेताच्या बांधावरून भांडण, नाहीच काही उरलं तर लहान पोरावरून तरी भांडण, तितकंही निमित्त नाही उरलं तर संध्याकाळी घराच्या वाट्याला येत असताना विचार करतो, अख्खा दिवस निघून गेला पण भांडण कोणासोबत झालं नाही. मग तसं बिगर भांडणाचं घरी कसं परत व्हावं, म्हणून समोर एखादी म्हातारा जरी आला आणि तो म्हातारा बाबा चालता चालता सहज जरी खोकलला तरी अहो पठ्ठ्या म्हणतो मला पाहूनच खोकलला, तितक्यावरनं भांडण. बरं तुमचं आमचं भांडण घरात मिटत नाही, दारात मिटत नाही, चौकात थांबत नाही. तुमचं आमचं भांडण गावातील तंटा मुक्तीवाल्यांकडनंही थांबत नाही. मग जे भांडण गावात थांबत नाही ते भांडण जातं पोलीस स्टेशनला. तुमचा आमचा वाद पोलीस स्टेशनलाही मिटत नाही. जो वाद पोलीस स्टेशनला मिटत नाही तो वाद जातो कोर्टात, आणि एकदा का वाद कोर्टात गेला की मग ते मिटणे नाही. एखाद्या वेळी तुमची आळंदी पंढरी शेगावची वारी चुकेल, परंतु कोर्टाची वारी चुको निधी हरी. विठ्ठल विठ्ठल एका पार्टीचे तारखावर तारखा, तारखावर तारखा, तारखावर तारखा, एका पार्टीचे 50,000 खर्च होतात, दुसऱ्या पार्टीचे 40,000 खर्च होतात. गाढवाने शेत खाल्लं पापना पुण्य. मी तुम्हाला विचारतो, दोघं पार्ट्या मिळून कोर्टामध्ये किती हजार घातले हो? तुमनं गणित कच्चं शे वाटतं. दोघं पार्ट्या मिळून कोर्टामध्ये 90,000 घालण्यापेक्षा मला असं म्हणू द्या, दोघं पार्ट्या जर एकत्रित आल्या असत्या, गावात मीटिंग बैठक बसवली असती, बैठकमध्ये मंजूर केलं असतं की आम्ही हा पैसा कोर्टामध्ये न देता हा पैसा सप्ताहाला देणगी म्हणून देऊन टाकू, काय बिघडलं असतं? पुण्याची गणना. पण तुमचा आमचा वाद हा मात्र द्वेषातून असतो, परंतु संत महात्म्यांचा वाद, विवाद, संवाद हा प्रेमाच्या द्वारा घडत असतो. विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये झालेली संपूर्ण संतांची मांदी आहे. त्या एक एक संतांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. आतापर्यंत एक नाही, दोन नाही, हजारो संत मंडळी देवासोबत वादही करतायत, विवादही करतायत, संवाद देखील करतायत. संप्रदायात एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं व्यक्ती महत्व होऊन गेले. त्यांचं नाव आहे श्री संत कबीर महाराज. कबीर महाराज देवाच्या समोर जातात आणि देवाला सांगतात, हे देवा तू काय समजतो? आम्ही बोलण्यासारखं जर तू करायला तयार नसेल तर तुझं आणि आमचं भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. देवा अरे खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. आता कबीर महाराज पुढच्या चरणामध्ये अतिशय गोड बोलतायत. देवा
तुला जर मला भोजन द्यायचं असेल तर कसं दे? भोजन देना तो अच्छा देना, देना शिरापुरी, देना शिरापुरी, नहीं तो होंगी तेरी मेरी. किंवा पत्नी द्यायची असेल तर कशी दे? जुरू देना तो ऐसी देना, कैसी देना? जुरू देना तो ऐसी देना, लगे संतन को प्यारी. अरे लगे संतन को प्यारी, नहीं तो होंगी तेरी मेरी. लगे संतन को प्यारी, होंगी तेरी मेरी. लगे संतन को प्यारी, होंगी तेरी मेरी. लगे संतन को प्यारी, तेरी होंगी तेरी. कबीर महाराजांचा वाद आहे, ज्ञानोबरांचा वाद आहे, तुकोबरांचा वाद आहे, सेना महाराजांचा वाद आहे, चोखोबरांचा वाद आहे, जनाबाईचा वाद आहे, मीराबाई. सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. त्यातल्या त्यात अखंड समाधी घन ज्ञानियाचे शिरोमणी साधकाचे मायबाप अलंकापूर निवासी ज्ञानोबरांचाही देवासोबत वाद आहे. ज्ञानोबराय बोलतायत, देवा तुला काय म्हणावं? अरे तुझी घोंगडी तू किती छान प्रकारे विणून घ्यावी आणि आम्हाला अशी हाडा मांसाची रक्ताची मूत्राची कार्यदान करावी. सांग ना देवा, आमासी का दिली वांगुली रे रामा, आमासी का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. घोंगडी म्हणजे जुन्या काळात पाणी पावसाळ्यात लोक अंगावर घ्यायचे ती घोंगडी नाही, ती वेगळी. ही घोंगडी म्हणजे देहरूपी घोंगडी. बोलतायत ना तुकडोजी महाराज, देहरूपी गोधडी कशी झाली? माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, धून आला कोणीला, धून आला हरिचंद्राने रोहिदासाने हिला मडवू नका हो कोणी, हो हिला नाव ठेवू नका कोणी, इलाग दोन्ही आना कोणी माझी. ज्ञानोबरांचा वाद मला सांगायचा आहे. नवे नवे आपण सकाळी सप्ताह करतोय, काकडा होतो का? काकडा जेव्हा प्रारंभ होतो, पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, चौथी मालिकेला प्रारंभ होतो, त्या मालिकेचं नाव भोपाड्या प्रकरण. अख्खा भोपाड्या तुकोबरांचा आणि देवाचा घडलेला वाद आहे. देवा, अरे तुझा भक्त म्हणण्यात देखील आम्हाला लाज वाटायला लागली. लाज येते म्हणा तुझा मनविता दास. महाराजांचा देखील वाद आहे. विठाल विठाल सांगायचं तात्पर्य, ह्या भूमितलावरती देवही येतोय, संतही येतात, तुम्हा आपल्यालाही यावं लागतं. आल्यानंतर तिघही वर्ग बोलतायत. तिघही वर्गाच्या बोलण्यामध्ये जमीन अस्वींचा फरक आहे. तुकोबारांना विचारलं, तुकोबाराय, तुकोबाराय सांगतात, आम्हाला खऱ्या अर्थाने जर बोलायचंच म्हटलं तर आम्ही देवा व्यतिरिक्त बोलणार नाही, हा जीवनातला नियम आहे. आता बोलण्याची नाही देवा बिन काही, किंवा मजा आमच्या जीवनात आम्हाला प्रपंच आवडत नाही, प्रपंचाविषयी बोलणं आवडत नाही. नको मजा पाशी वधू प्रपंचाच्या गोष्टी. हो, जे बोलू ते, जे बोलण्यातून जगाचं कल्याण होईल, जगाचा उद्धार होईल, समाजाचं सार्थक होईल, असंच आम्ही बोलू, अन्यथा आम्ही जीवनात बोलणार नाही. नियमच केलाय. विठाल विठाल
काय सांगतात आम्ही तेच बोलू की मायबाप आतापर्यंत झोपलात मान्य आहे, परंतु आता एक करा, काय करा, उठा, जागे व्हा, भजन करा, चिंतन करा आणि देवाला शरण जा. उठा जागेवारी प्रसंग पडला तरी समाजाला आम्ही हेच सांगू की मायबाप आतापर्यंत झालं ते होऊ द्या, आतापर्यंत मागे झालं तेही होऊ द्या. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आतापर्यंत झालं ते होऊ द्या, परंतु याच्या पुढे तरी आता तरी हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून संत मंडळीचे फार मोठे आपल्यावरती उपकार आहे की संत मंडळी क्षणाला तो आम्हाला जागृत करतात, सावधान करतात. विठाल विठाल जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते आता जागा रे भाईनो. समाज ऐकत नाही म्हणून भावाच नातं लावत आहे. भावा आता तरी जाग, तरी समाज ऐकत नाही, मग हात जोडतात. आता तरी आहे कर जोडून विनवित तुम्ही वासुदेव वासुदेव समाज ऐकत नाही, मग पायाला हात लावून सांगतात लागोनिया पाया विनवित तुम्हाला सांगतात तरी समाज ऐकत नाही, मग रागवतात. किती सांगू तरी नाही कती भटकीचे, तरी समाज ऐकत नाही. मग नाथ बाबा सांगतात मायबाप सांगत नसाल, तुम्ही ऐकत नसाल, त्यात आमचं काही जाणार नाही. मग हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल
माध्यमातून समाजाला जागृती करतात, तरी मात्र समाज ऐकत नाही. संतांचे फार मोठे उपकार आहे. क्षणोक्षणाची करावया फार भवसिंधू. क्षणाक्षणाला सावध झालो, मी सावध झालो, तुम्ही सावधान व्हा. संतांचे फार मोठे उपकार आहे. सहज बोलतात तरी जगाचं कल्याण होतं. सहज बोलणे, संत मंडळी सहज बोलते तरी जगाचं कल्याण होतं. तुम्ही आपण सहज बोलतो, पण तुमच्या आमच्या सहज बोलण्यातून चांगल्या घराचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या बोलण्याचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमचं आपलं बोलणं म्हणजे कसं, आता आम्ही विनोदाने सांगत असतो. आता आमचा हा दररोजचा फिरता प्रवास आहे. दिवस बदलला की गाव बदलतं, गाव बदललं की पाणी बदलतं, पाणी बदललं की लोक बदलतात, लोक बदलले की अनुभव बदलतो. काही काही गावाला जर आम्ही कीर्तना करता लवकर जाऊन पोहोचलो, काही लोक भेटण्या करता येतात, बोलण्या करता येतात. इतकं बोलतात, इतकं बोलतात, इतकं बोलतात, इतकं बोलतात, पूर्ण वायवार बोलतात. त्या बोलायला काही अर्थ नसतो. काही काही ठिकाणी काही लोक भेटण्या करता येतात, आपण काही बोलावं ते काही ऐकतात, काही घेऊन पाहतात, काही टिंडोरी पिटवतात. एका गावात एका पोराचं लग्न झालं. लग्न होऊन 8-10 दिवस झाले. त्याने आपल्या आईकडे आग्रह धरला, आई मी सासरवाडीला जाणार, सासरवाडीला जाणार, सासरवाडीला जाणार. त्याची आई म्हणायला लागली, तुझ्या डोक्यात काही फरक पडला का? अरे लग्न होऊन 8-10 दिवस झालं, कोणी सासरवाडीला जातं का? नको जाऊ घरी बैस. हा म्हणला नाही, मी जाणार. आई म्हणायला लागली, एकुलतं एक पोरग आहे, विनवण्या करताय, हट्ट धरतोय, जाऊ देण्यास काही हरकत नाही. पण आई म्हणायला लागली, बाड्या तू जा, परंतु तुला एक घाण सवय. म्हणले कसली? तू दररोज सकाळी लवकर उठतो, कामाला जातो, संध्याकाळी घरी येतो, हात धुत नाही, पाय धुत नाही, जेवायला बसतो आणि बका खातो. तसं तिथं गेल्यानंतर करायचं नाही. काही काही लोकांना तोही सुमार राहत नाही. येऊच द्या म्हणतात, येऊच द्या म्हणतात. अरे काका ते पोट आहे, पोत नाही. विठ्ठल विठ्ठल. युक्त आहार विहार महाराजांनी नियम घालून दिला. त्याच्याही म्हणायला लागली, तिथं गेल्यानंतर तू पहिल्यांदा जातोय, तुला जे पंचपक्वानाचं जेवण बनवणार, जेवायला बसवणार, आणि बसवलं की पुन्हा पुन्हा आग्रह करणार, हट्ट धरणार, पुन्हा पुन्हा विनवण्या करणार. घ्या ना बासुंदी, घ्या ना शिरा, घ्या ना बुंदी, घे ना श्रीखंड, घ्या ना पुरी, घ्या ना लाडू, घ्या ना भजे, घ्या ना आमरस. आपल्याला सांगायला काही पैसे लागतात? प्रत्येक वेळा हो म्हणायचं नाही. म्हणले मग एक वेळा श्रीखंड आले की हो म्हणायचं, एक वेळा लाडू आले की नाही म्हणायचं. माल पाहून बेत चालू द्यायचा. एक वेळा बासुंदी आली की हो म्हणायचं, एक वेळा जिलेबी आली की नाही म्हणायचं. एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा. तुम्ही उभी करत नाही, चोवी करत नाही, तुम्ही का ब्रह्मचारी आहेत? एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा नाही म्हणायचं. म्हणले आलं लक्षात. त्याच्याही म्हणली बर बॅग निघ लवकर. त्याने बॅग भरली, निघाला. सासरवाडीत येऊन पोहोचला. सकाळचा प्रहार असल्या कारणाने सासूबाई घरातील कामधंदा पूर्ण करून ओट्यावरती येऊन बसलेली होती. जेव्हा सासूबाईच्या नजरेत जावई पडला तेव्हा विचारता काय? सासूबाईचा आनंद गगनात मावेना. आता जवायला पाहिल्या सासूबाईला किती आनंद होतो. नाकाचा मोती जावायला पाहिल्या सासूबाई तडकन उठली. नाथबाबा त्याच्यावरती भारुडच लिखित करताय. सासूबाई तडकन उठल्यावर म्हणायला लागली, जावाई आला तर जावाई आला, जावाई आला तर जावाई, जावाई आला तर जावाई आला, जावाई आला तर जावाई, जावाई आला तर जावाई, जावाई आला तर जावाई, जावाई आला तर जावाई, जावाई असे करू पाहता अंगठी. जावायला पहिल्या तडकन उठली आणि म्हणायला लागली, आलात का जाई बापू? याची टूप पेटली. कोणाची? जावयाची. त्याला लक्षात आलं आपल्या आईने काही सांगितले. सासरवाडीला गेला की एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा. पण कुठं म्हणायचं नेमका मुद्दा विसरला. सासूबाई म्हणायला लागले, आलात का जाई बापू? अहो बरी का आमच्या मुलीची तब्येत? हा म्हणायला लागला, नाही. म्हणे आजारी आहे? म्हणले हो. दवाखान्यात नेली? म्हणले नाही. आम्ही जावं? म्हणले हो. आमच्या हाती लागेल? म्हणले नाही. म्हणले मेली का? म्हणले हो. लागलं गाव लढायला. त्याला का बोलणं म्हणावं लागतं का? विठ्ठल विठ्ठल. या बोलण्यातून काही प्राप्त होणार नाही. जरूर बोलावं, पण कसं बोलावं? बोध दिला आम्हा सांगाते, मार्ग दाविला नीट. कसं बोलावं? साधू बोध झाला, असं काहीतरी बोलावं की त्या बोलण्यातून बोध प्राप्त होईल, कृपा होईल, असं बोलावं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात,
आमचं जीवन बोलण्याची नाही आता देवा बिन काय. विचारलं महाराजांना, महाराज हे खरं आहे पण हे सर्व प्राप्त करण्याकरता तुम्ही काय केलं? महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनात साधना केली. काय साधना केली? आम्ही आमच्या जीवनात भगवंताचं नामस्मरणही तितकंच केलं. काय केलं? महाराज म्हणतात आम्ही केलं दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, छंद आहे. मला जमत नाही गायन पण थोडस कळतं. विठाल विठाल. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनात साधना केली. काय केली? रात्र न कडे दिवस न कडे अंगी खेडे दैवत माझी मज झाली. अनावरवाच्या ही अवस्था प्राप्त करण्याकरता आम्ही साधना केली. काय केली? त्यापैकी एक साधना तुकोबराय सांगतात. आम्ही श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्यात सामील झालो. आता त्या सोहळ्याचं वर्णन मी काय करावं तुम्ही काय ऐकावं. कारण ह्या जगातील विश्वातील जर अद्वैतीय सोहळा कुठला असेल तर तो ज्ञानोबरांचा पालखी सोहळा आहे. विठाल विठाल. महाराज म्हणतात त्या सोहळ्यात आम्ही सामील झालो. त्या सोहळा मात्र बरोबर 3:15 वाजता पंढरपुरात पोहोचला आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता आम्ही मुख्य मंदिरात पोहोचलो. देवाला विठेवरती तुकोबारांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर परिणाम आनंदाच्या डोई आनंद तरंग. देवाला पाहिल्या पाहिल्या भाग गेला शिन गेला अनंत जन्मीचे विसरलो दुःख. ही
अवस्था प्राप्त झाली कुणामुळे? देवाला पाहिल्या पाहिल्या. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही बोलताय फार ठासून, पण देव तसा आहे का? देव तसाच आहे. विठाल विठाल. देव पाहिल्या पाहिल्या वेळ लावतो. बिदरच्या बादशाची कथा आहे. बिदरच्या बादशाला देवाने फक्त आपले समोरचे 2 दात दाखवले होते. बादशाह पागल झाला होता. पागल. देव दिसायलाच तसा आहे. कसा आहे? पांडुरंग कांती. कसा आहे? राजसुकुमार. कसा आहे? पंढरपुरीचा निडा, लावल्याचा पुतळा. कसा आहे? सुंदर ते ध्यान. कसा आहे? मनमोहन दिलका. असा आहे. पाहिल्या पाहिल्या वेळ लावतो. हो, पाहिलिया वेद लावी. अशा परमात्म्याला पाहिल्या पाहिल्या तुकोबाराय सांगतात. भाग गेला सिन गेला. देव किती सुंदर आहे सांगू शेवट. ज्या देवाने हे सृष्टी निर्माण केली, सृष्टी जर इतकी सुंदर असेल तर ह्या सृष्टीचा नायक किती सुंदर असावा. विठाल या सृष्टीचा जरा विचार करा. या सृष्टीमध्ये एकासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही, तिसऱ्यासारखा चौथा नाही. प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळा आहे. प्रत्येक जीव हा भिन्न भिन्न आहे. घटघट वेगवेगळा आहे. घटा घटाचे प्रत्येकाचे दैव वेगळे. कोणामुखी पडते लोणी, कोणामुखी अंगार. विठ्ठला तू वेडा कुंभार. घडघड भिन्न भिन्न आहे. वेगवेगळा प्रत्येक मनुष्य आहे. एकासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही, तिसऱ्यासारखा चौथा नाही, आणि एकासारखा दुसरा नाही म्हणून बरी मजा आहे. नाही तर लाईट गेल्यावर कोणी कोणाच्या घरी जेवण करून निघून गेलं असतं, पत्ताही लागला नसता. विठाल विठाल. हे सृष्टी किती सुंदर आहे. ह्या सृष्टीकडे पाहून काही वेळेला बोलावं वाटतं. देवा कितना प्यारा तुझे. मला माहिती बोल प्रेमचे, पण अर्थ सुंदर आहे. जिसकी रचना नाम तुम्हारा तारनहारा. नाम तुम्हारा तारनहारा. कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा अशा परमात्म्याला पाहिल्या पाहिल्या तुकोबाराय सांगतात. भाग गेला सिन गेला. आणि मग तुकोबारायांनी देवाच्या चरणारविंदी नतमस्तक टेकवलं. आणि इथून पुढे तुकोबारायांचा देवाचा संवाद प्रारंभ झाला. तुकोबाराय आला. आलो देवा. बहु वेळ लावला. म्हणले हो देवा. तुकोबाराय खरं सांगू. म्हणले सांगा ना देवा. आज तुमच्या चेहऱ्यावरती जे प्रसन्नता भासते, जे तुमच्या चेहऱ्यावरती प्रफुल्लितपणा दिसतोय, आनंद दिसतोय, या अगोदर कधी दिसला नाही, आज दिसतोय. याचं उत्तर तरी काय? त्याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या वैष्णव जीवा
वरती प्रसन्नता दिसते, याचं कारण काय? तुकोबराय उत्तर देत आहे, देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. माझ्या जीवनात मी वैष्णवाची संगती प्राप्त केली. आता प्रश्नचिन्ह असा निर्माण होतोय, ज्याच्या समोर तुकोबराय उभे तो कोण आहे? जगाचा नायक आहे. गतीर व्रता प्रभू साक्षी म्या बोलविल्या वेदू बोले, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. अशा देवाच्या समोर उभे राहून तुकोबराय बोलतायत, देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मग तुकोबराय, तुम्हाला जर वैष्णवाच्या संगतीत जर सुखाची प्राप्ती झालीच असेल, तर मग आतापर्यंत देवाच्या संगतीत तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली नाही का? आणि जर देवाच्या संगतीत सुखाची प्राप्ती झालीच नसेल, तर मग आतापर्यंत तुमची केलेल्या वाऱ्यावर गेल्या असं म्हणण्याकरता वावगं ठरणार नाही. मग देवाच्या संगतीत सुख नाही का? आणि जर असतं तर वैष्णव संगती म्हणण्याची आवश्यकता का भासली? याचा अर्थ देवाच्या संगतीत सुख नाही का? तुकोबराय सांगतात जरूर आहे, निश्चित आहे, पण त्या सुखात भेद आहे, संतांच्या संगतीमध्ये अभेद आहे. म्हणून मला वाटतं वैष्णवाच्या संगतीत सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. आता देवाच्या संगतीमध्ये सुख कसा, संतांच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थाने भेद कसा, अभेद कसा? देवाच्या संगतीमध्ये भेद आहे आणि संतांच्या संगतीमध्ये अभेद आहे, म्हणून वैष्णवाच्या संगतीत सुख आहे असे आपल्याला चिंतन करता येईल. आता देवाच्या संगतीमध्ये भेद कसा, संतांच्या संगतीमध्ये अभेद कसा, याचंही चिंतन आपल्याला करता येईल. देव देण्याकरता उदार आहे, भरपूर देतो, फार देतो, आनंद देतो, अवघ देतो, अख्ख देतो. त्याच्यासारखा उदार जगात कोणी नाही, ज्याचं टार्गेट कोणी तोडू शकत नाही. जगातील उदार नंबर 1 देव आहे. किती उदार आहे? पाऊले समान, इतका तो उदार. किती उदार? उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. असा इतका उदार परमात्मा, पण देतो, भरपूर देतो. किती देतो? गोकुळामध्ये पुतना नावाची मावशी आली, ती का कृष्णाचा सत्कार करण्याकरता आली का? नाही नाही, देवाला संपवण्याकरता आलेली मावशी, पण तिलाही देवाने मारून मोक्षच प्राप्त करून दिला. इतका तो उदार आहे. तुवा सनकादिकाचे निमाने पुतना कंटक मुक्त केली. असा उदार जरी परमात्मा असला, भरपूर जरी देत असला, तरी तुकोबराय सांगतात तुझ्याकडे भेद आहे. काय भेद आहे? अरे देवा, तू देतो, भरपूर देतो, अख्ख देतो, सर्व देतो, पण देण्याच्या अगोदर पहिल्यांदा घेतो आणि मग देतो. गेसी तेव्हा देसी, असा भेद आहे. पण तुकोबराय सांगतात आमच्या पक्षात या. म्हणले मग आमच्याकडे भेद नाही. लहान्या, थोर्या, नारिया, नरिया, अरे खटिया नाहीतर नटिया, खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. चोखोबरायांचं प्रमाण आहे. खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. यारे यारे सकडासी येते, याच्या पुढे प्रमाण नाही. हे शेवटलं प्रमाण आहे. सकडासी येते आहे अधिकार. अशा परमात्म्याला तुकोबराय बोलताय, देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णव शब्दापासून प्रारंभ आहे. कोणाला म्हणतात वैष्णव? काय जीवनात साधना केल्याने आपल्या जीवनात आपल्याला वैष्णव होता येईल. आता नाना प्रकारच्या संत महात्म्यांनी नाना प्रकारची वैष्णव शब्दाची व्याख्या भिन्न भिन्न प्रकारे केली. त्यापैकी गुजरात प्रांतामध्ये एक फार मोठे संत होऊन गेले, त्यांनी वैष्णव शब्दाची व्याख्या गोड स्वरात केली. विठ्ठल विठ्ठल. वैष्णव जन तो, अख्खी व्याख्या पाहून घ्या. किंवा वर्तमान काळात इंग्लिश मीडियमला एक सकाळी प्रार्थना गायली जाते, हीच अमुची प्रार्थना. हे वैष्णव. किंवा नामदेव महाराजांचा 10 चरणाचा अभंग आहे, कीर्तन करीसी परितू कीर्तनकार होसी, परितू वैष्णव नोसी हरिजना. आणि तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय पुरावा देत आहेत, वैष्णव तो जया अवगी देवावरी माया, तथा वैष्णव तो जया. विठ्ठल विठ्ठल. अवघी देवावरी माया. अवघ्या शब्दाला अंडरलाईन करा, माया शब्दाला कंस करा.
ज्याचं सर्वस्व प्रेम देवाला समर्पित आहे त्याला म्हणावं वैष्णव. आता वर्तमान काळात माया ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. प्रेम ह्या शब्दावर बोलणं, विवेचन करणं, संभाषण करणं, व्याख्यान करणं. प्रेम ह्या शब्दावर वर्तमान काळात बोलणं म्हणजे उपाध्या करण्याचं माहेर आहे. कारण वर्तमान पिढीने तरुण पोरींनी प्रेम ह्या शब्दाचं इतकं वाटोडे केलंय की प्रत्यक्षात प्रेम ह्या शब्दाला कलंकित करून सोडलंय. विठाल विठाल प्रेम ह्या शब्दाचा अर्थ जर इतका नीच असता, खालच्या पतनाचा असता, थरकलाच असता, तर मला तरी असं वाटतं नारद महर्षींनी 8 सूत्रावरती फार मोठा ग्रंथ लिहून त्या ग्रंथाचं नाव कधी प्रेमसूत्र दिलंच नसतं. प्रेम वासना रहित आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. असं प्रेम जे केलं जातं त्याला खऱ्या अर्थाने प्रेम म्हणतात. आणि ते प्रेम जर कोणी केलं असेल तर नारद भक्ती सूत्रामध्ये पहिलं सूत्र आठवतं, यथा ब्रज गोपिका नाम. प्रेम जर पाहायचं असेल तर उत्तर प्रदेशात जा. म्हणून आजही जा, यमुनेच्या किनाऱ्यावरती जा, वृंदावनात जा, गोकुळात जा, मथुरेत जा. आजही दिल्ली सारख्या करोडपती घराण्यातले तरुण सुंदर पोरं घरादारावरती तुळशीपत्र समर्पित करतात, अंगावरती गोपीवेश परिधान करतात, यमुनेच्या किनाऱ्यावरती येतात, स्वतःचं प्रतिबिंब यमुनेच्या पाण्यात पाहतात, डोळ्यातून टपटप अश्रूच्या धारा यमुनेच्या पाण्यात करतात, डोक्याचे केस मोकळे सोडतात, आकाशाकडे हात करतात, देवाला विनंती करतात, कृष्णा हे कन्हैया तुझी भेट आम्हाला कधी होणार. कन्हैया रे तुझ्या भेटी करता नाना साधनाच्या केल्या खटपटा. सांग ना कृष्णा तुझं दर्शन आम्हाला कधी होणार. देवा अरे तू दर्शन देत नाही परंतु तुझ्या दर्शनाकरता आमची अवस्था काय ऐक ना जरा. तिचे उद्गार आहे, ती बोलते गोपिका तुम्हारी याद आती है. उत्तर प्रदेशातल्या साधूचे उद्गार आहे. कृष्णा तुम्हारी तुम्हारी याद आती है बताओ क्या करे मोहन. किती आठवण येते ऐक ना देवा. सुबह और शाम आती है रात भर हो रुलाती है चैन हमें है चैन हमें नहीं आता बताओ क्या करे मोहन तुम्हारी याद आती है. भक्ती पाहिजे असेल तर आजही यमुनेच्या किनाऱ्यावरती जा. विठाल विठाल महाराज म्हणतात असं जर तुम्ही प्रेम केलं तर तुम्हाला वैष्णव म्हणता येईल. आणि अशी वैष्णवाची संगती आम्ही प्राप्त केली. वैष्णवा पुन्हा वैष्णव कुणाला म्हणलं जातं. वैष्णव घरी सर्व घरी सर्व अशी संगती आम्ही प्राप्त केली. वैष्णवा
संगती. संगती जीवनात चांगली करा, वैकुंठाची प्राप्ती होईल. वाईट करा, नरकाची प्राप्ती ठरलेली. पतन उद्धार संघाचा महिमा. म्हणून जीवनामध्ये संगती अतिशय महत्वाची. संगतीचे 3 प्रकार: कुसंगती, विसंगती आणि शेवट सतसंगती. कुसंगती करू नका, विसंगती करू नका. तुम्ही म्हणाल महाराज करायची आम्ही काय करा? एकच करा. काय करा? संतन के संग करे. म्हणून जीवनात संत संगतीचे काय सांगू सुख. संताचे संगती मनोमार्ग गती. महाराज म्हणतात आम्ही संगती केली. संगती जीवनात चांगली करा म्हणून महाराज म्हणतात आम्ही केली. वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. कुठलं सुख? ज्या सुखाकरता देवाला वैकुंठ आवडला नाही. वैकुंठ काय आपलं गाव आहे का? अरे वैकुंठात कसली कमी. पण नाही आवडलं, शेषाचा पलंग आवडला नाही. याच्या पुढे बोलू. अप्सरा सारख्या स्त्री आवडल्या नाही. देव वेडा झाला वेडा. ज्या सुखाकारणे देव वेडा भला. टाळ वाजवा. ज्या सुखाकारणे देव वेडा भला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ आवडलाय. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले म्हणून म्हणावं लागतं. ज्या सुखाकारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी सासरवाडीला. असं नाही. धन्य धन्य ते वैष्णव सदन. देव वेडा झाला. खऱ्या अर्थाने तुकोबराय सांगतात देवा सुख ह्या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा. सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे. सर्व सुखाचे आगर तो हा पहा उभा विठेवर. सुख या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. तुकोबराय सांगतात देवा वैष्णवाच्या संगतीत तुझी आम्हाला प्राप्ती झाली. मग मी काय मागू? आणि कमी देवा काही नेणे. मग खऱ्या अर्थाने तुकोबरायांना देवाने विचारलं तुकोबराय तुम्ही केलं काय? महाराज म्हणतात एकच केलं. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आम्ही आनंदात तल्लीन झालो. पण कसे झालो? सर्वांनी एकदा दोघं हात वर करा. हाताने टाळी मुखाने चिंतन. 2 मिनिटं. विढोबार हो माझे गायनाचे उडे. गाण्याचे 3 प्रकार, नाचण्याचे 3 प्रकार, उड्याचे 3 प्रकार. आता इतकं चिंतन करण्याकरता आपल्याकडे वेळ अवेलेबल नाही. महाराज म्हणतात आम्ही नाचलो. पण कसे नाचलो? परमसंत मीराबाई महाराज सारखे नाचलो. तुम्ही नाचा. लाज भय शंका दुरावी लामान. कोण? मीराबाई. राजस्थान प्रांतामध्ये राजपूत घराण्यामध्ये राजघराण्यात जन्माला आलेली कन्या. नाव तिचं मीरा. दिसायला इतकी सुंदर, इतकी स्मार्ट, इतकी देखणी, इतकी स्वरूपवान. चरित्रकार लिखित करतायत मीराने जर पान खाल्लं तर घशाद्वारा बाहेर दिसावं. याच्या पुढे बोलू. अरे मीराला पाहिल्या 2 मिनिटात तिने कोणाचंही मन वेधित करून घ्यावं इतकी दिसायला सुंदर आहे. राजथाटात बालपण गेलेल्या मीराचं आता हळूहळू कळायला लागलं. हजारो नारी सेवेत आहे. मीराला कळायला लागलं जर जीवनात ती सार्थकता करायची असेल तर ह्यात होणार नाही. मग भगवे वस्त्र परिधान करावे लागतील. गळ्यात एकतारी विणा घ्यावा लागेल. हातात चिपड्या घ्याव्या लागेल. आणि घेतल्या मीराबाईने आणि देवाच्या चिंतनात मग्न झाली. किती मग्न झाली? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन.
होतो गली 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 हरी गुण गाणे लगी. किती दिवानी झाली स्वतः मीराबाई बोलते. दिवानी झाली मैं तो दीवानी भूमी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. जीवनात एकच ध्यास मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो नाही कोय. बस जीवनामध्ये एकमेव भगवान वरला. विचारता काय पागल झाली पागल नाचायला लागली. पग घोंगरू बांध मेरा नाची रे छनक छनक छन छन झनक झनक झन झन छनन छनन छन छनन छनन छन छनन छनन छन छन घोंगरू बांध मेरा. कोण बरं म्हणत होतं. स्वतःच्या बापाच्या नजरेत पडली. बापाने बोलवून घेतलं. मीरा बेटा तू राजकन्यास राजवाड्यात जन्माला आली नाचू नको. ज्यावेळेस तू समाजात नाचतेस ना त्यावेळेस मला असं वाटलं जातं माझं नाक कापलं जात आहे. मीरा बोलते बाबा कोणाशी बोलतायत माझ्याशी. मैं अपने तो नारायण की पुढे आपुलिया छंदे गायनाचे पुढे आपुलिया छंदे. आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे पुढे आपुलिया छंदे गायनाचे पुढे आपुलिया छंदे. महाराज बोलतायत आम्ही आनंदात तल्लीन झालो. स्वतःच्या देहाचं भान शिल्लक नाही म्हणून एक करा. जग अधिक ईश शब्द तयार होतो जगदीश. ज म्हणजे जन्म घेणे गमगच्छते म्हणजे जाणे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी. किती वेळा जन्मा यावे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या यंत्राला थांबवणारा जर एकमेव असेल तर तो पंढरीधीश जगदीश्वर परमात्मा आहे. त्याला तुकोबराय प्रार्थना करतात. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आपल्या ह्या स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये परमपूजनीय निष्काम कर्मयोगी खऱ्या अर्थाने साधू महात्मे खऱ्या अर्थाने शुकदासजी बाबा यांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने घडत असणारा हा कथा व संकीर्तन सोहळा. या सोहळ्याचा प्रथम दिवस आमचे परम आदरणीय हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे शास्त्री बाबा अध्यक्ष बाबा यांच्या आज्ञेनुसार माझ्या वाटेवरती ही सेवा आली. त्या दृष्टिकोनातून तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. शुकदासजी समर्पित करतो. संपूर्ण कीर्तनाचा अर्थ हा एकच आहे की कोणाच्या गळ्यात माळा नसतील तर माळा घाला. गळ्यात माळा घाला. गळ्यात माळा घाला पण केव्हा घाला. केव्हा घाला म्हणजे मेल्यावर घाला. आणि केव्हा घाला मरायच्या अगोदर घाला. आळंदी पंढरी मुक्ताबाईची शेगावची वारी करा. याच जीवनाची सार्थकता आहे. झालेली सेवा पुनश्च परमात्म्या चरणी समर्पित करून सेवेला ह्या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले करू वेडे वापडे उत्तर नाही उच्चारिला आधी काळने आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापासे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ.